ॲलर्जी जी कोणाला पण होऊ शकते आणि लहान मुलांमध्ये विशेषतः नवजात शिशु ते 12 वर्षे वयातल्या मुलांना तर हा आजार होतोच होतो. बालदमा, खाद्यपदार्थ, डाळी, दूध, शेंगदाणे, भात किंवा थंड पाणी किंवा थंड हवा, परफ्यूम पावडर अशा वेगवेगळ्या गोष्टींची ॲलर्जी असणं हे सध्या कॉमन झालंय. मग त्यावर उपाय एकच. नगर जिल्ह्यातील पहिले पीडियाट्रिक ॲलर्जिस्ट डॉक्टर सागर वाघ दिल्ली येथील गंगाराम इन्स्टिट्यूट फॉर पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च सेंटरमधून डिप्लोमा इन अस्थमा अँड ॲलर्जी हा कोर्स पूर्ण करणारे डॉक्टर सागर वाघ त्यांच्या वाघ नर्सिंग होममध्ये उपलब्ध आहेत कोणत्याही प्रकारच्या ॲलर्जीवरील उपचार, स्किन प्रिक टेस्ट, स्पायरोमेट्री, इम्पल्स ऑक्सिमेट्री या तपासण्यांसाठी नगर सोडून कुठेही जाण्याची गरज नाही. संपर्क करा डॉक्टर सागर वाघ आणि डॉक्टर मृणाल वाघ यांचे वाघ नर्सिंग होम, बालरोग, स्त्रीरोग आणि प्रसूती तज्ञ, प्रसूतीगृह अँड ॲडव्हान्स निओनेटल इंटेन्सिव्ह केअर सेंटर, चाणक्य चौक, हॉटेल वैभव मागे, बुरुडगाव रोड, अहिल्यानगर. संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर भारतात भारतीय जनता पार्टीची सदस्यता नोंदणी अभियान सुरू आहे. जगातील सर्वात मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीची ओळख आहे. दक्षिण अहिल्यानगर येथे प्रभारी असल्यानं भारतीय जनता पार्टी सदस्य नोंदणी कार्यशाळा घेण्यात आली. प्रत्येक बूथ प्रमुखाने किमान 200 सदस्यता नोंदणी करावी. दक्षिण अहिल्यानगरमध्ये झालेल्या बैठकीला भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, असे दक्षिण अहिल्यानगरचे प्रभारी आमदार अमित गोरखे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण भारतातच या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची सदस्यता नोंदणी अभियान चालू आहे आणि दक्षिण अहिल्यानगरचा प्रभारी या नात्याने या ठिकाणी आज बैठक घेण्यात आली आणि भारतीय जनता पार्टी संपूर्ण देशात सक्षमपणे काम करते आणि जगातली सगळ्यात मोठी पार्टी म्हणून याला ओळखलं जातं. म्हणून ही सदस्यता नोंदणी अभियानाची सुरुवात आज या दक्षिण अहिल्यानगर इथनं करण्यात आली. या बैठकीला या भागातील आमदार माननीय कर्डिले साहेब, माननीय मोनिकाताई, त्याचबरोबर आमचे विक्रमजी पाचपुते, त्याचबरोबर जिल्हा अध्यक्ष भालसिंगजी आणि सर्वच प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते आणि याला सगळ्यांनी खूप चांगला रिस्पॉन्स दिलाय आणि महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी नोंदणी या दक्षिण अहिल्यानगरमधनं होईल यात काही शंका नाही. महापालिकेची निवडणूक लवकरच लागेल अशी एक मला शक्यता वाटते. त्यामुळे हा निर्णय नेहमी पक्षश्रेष्ठी घेत असतात आणि स्थानिक कार्यकर्त्यांच्या ज्या काही शंका कुशंका त्यांचं मत घेऊन ते वरपर्यंत पोहोचवलं जाईल व पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो निर्णय या ठिकाणी लागू करण्यात येईल. कार्यकर्त्यांच्या काही भावना होत्या की आताच्या झालेल्या निवडणुकीमध्ये अनेक आपलेच पदाधिकारी त्यांना आपल्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाचं काम केलं नाही, विरोधात काम केलं, त्यांच्या भावना आम्ही ऐकून घेतल्या आणि ह्या फक्त ऐकून घेतल्या नाही तर ह्या भावना वरपर्यंत पोहोचून याच्यावर कशा पद्धतीने कारवाई करता येईल याकडे नक्की बघितलं जाईल. उद्दिष्ट प्रत्येक आज आमच्याकडे सिस्टीम अशी आहे की बूथ प्रमुख आहेत, त्याचबरोबर मंडलाध्यक्ष आहेत, सरचिटणीस आहेत, जिल्हाध्यक्ष आहेत. प्रत्येक ह्या बूथ प्रमुखांनी किमान 200 जणांची सदस्य नोंदणी केली पाहिजे असं उद्दिष्ट आहे. त्यामुळं या ठिकाणी असलेले 1750 बूथ आहेत त्या प्रत्येक बूथने 200 किमान सदस्य आणि सदस्य नोंदणी करताना कुणी याचं सदस्य होऊ शकतं. तुम्ही त्याची नोंद तुम्ही करू शकता. नाही, त्याची बैठक कालच झाली. फक्त खरं तर सगळेच नगरकर मंडळी त्या बैठकीला होस्ट असतील. 15,000 पेक्षा जास्त संख्या असेल. सगळे पदाधिकारी या ठिकाणी येतील. त्यामुळे नगरकर म्हणून मी पण नगरचाच आहे, मूळ गाव माझं श्रीगोंदा आहे. नगरकर ही बैठक खरं सगळ्या पाहुण्यांना व्यवस्थित करतील आणि आलेल्यांचं सगळ्यांचं व्यवस्थित स्वागत होईल आणि सगळ्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने बैठक होईल अशा कालच्या बैठकीतल्या सूचना आजही देण्यात आल्या. मार्केट कमिटी येथील आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या कार्यालयात भाजपा सदस्यता नोंदणी कार्यशाळा संपन्न झाली. यावेळी पत्रकार परिषदेत प्रभारी आमदार अमित गोरखे, आमदार शिवाजीराव कर्डिले, आमदार मोनिकाताई राजळे, आमदार विक्रमसिंह पाचपुते, ग्रामीण जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांच्या प्रमुख उपस्थितीत पत्रकार परिषद संपन्न झाली. प्रतिनिधी दीपक कासवा, अहिल्यानगर.